मला राहण्यासाठी घर घ्यायचं आहे किंवा मला कमर्शियल घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं सर, जागा स्क्वेअर मध्ये नसते, जागा त्रिकोणी असते किंवा मग षटकोनी असते. तर अशी प्रॉपर्टी घेत असताना शक्यतो टाळावं का, किंवा वास्तुशास्त्रानुसार याचा काही दोष असू शकतो का जागेचा? बऱ्याच वेळा जेव्हा षटकोनी आहे, त्रिकोण आहे, हे जे तुम्ही सांगताय किंवा फ्रंट घराचा मोठा असतो जागेचा आणि मग जसं पाठीमागे जाईल तसं ते निमुळते होतात. प्रत्येक जी प्रॉपर्टी आहे ना, ते पर्टिक्युलर गोष्टींसाठी आहे. म्हणजे राहण्यासाठी योग्य आहे का? जी राहण्यासाठी योग्य ती कमर्शियलसाठी नाही, जी कमर्शियलसाठी ती राहण्यासाठी. कमर्शियलसाठी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, राहण्यासाठी नाही आहे. ओके, ठीक आहे. कमर्शियल प्रॉपर्टी जेवढं तुमचं फेस मोठं असेल ना तेवढं बेस्ट आहे. फ्रंट फेस मोठा पाहिजे तुमचा. बघा ना, आपण बघतो एखादी प्रॉपर्टी, तुम्ही एखाद्या हॉटेलला थांबता, हॉटेलचा फ्रंट जेवढा मोठा असेल ना तेवढे ग्राहक जास्त येतात. बरोबर बरोबर, अगदीच राईट. पण तो फ्रंट एवढाच आहे आणि बलाढ्य मोठा आहे मागं हॉटेल, जातो का माणूस? नाही जात. बरोबर. तर हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. काही गोष्टी जर थोडंसं लॉजिकली जरी तुम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न केलात ना, तरी पण डेफिनेटली वास्तूचे नियम तिथंच येऊन थांबतात. आणि म्हणजे ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.